नमस्कार सगळ्यांना. कसे आहात सगळे? मजेत ना? मजेतच असाल अशी आशा करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. तर आज आहे मंगळवार आणि सकाळी सकाळी किती फ्रेश फुले आली आहेत बघा. मग सकाळी सकाळी मी देवांना इथे फुले वाहिली आणि त्यानंतर आज मंगळवार आहे तर कुंकुमार्चनची सेवा मी करणार आहे श्रीयंत्रावरती. इथे खाली तांदूळ टाकून आणि त्यावरती श्रीयंत्राची स्थापना करायची आहे आणि त्यानंतर कुंकुमार्चन आपल्याला श्रीयंत्रावरती करून घ्यायचे आहे. श्रीसूक्त म्हणून किंवा लक्ष्मीचा मंत्र म्हटला तरीही चालेल आपल्याला. 16 वेळ तर इथे ना माझी कुंकुमार्चनची सेवा झाली. पूर्ण सेवा झाल्यानंतर आपल्याला आहे ना श्रीयंत्राभोवती ना कमळगट्ट्याची माळ ठेवायची आहे आणि फुले वाहायची आहे. कारण की कमळगट्ट्याची माळ यासाठी ठेवायची आपल्याला की आपण लक्ष्मीला कमळाची फुलं किंवा कमळाच्या बिया ह्या अतिशय आवडतात. मग आपण आता कमळाची फुलं तर कुठून आणू शकत नाही किंवा आपल्याला उपलब्ध होऊ शकत नाही. म्हणून आपण काय करायचं, कुठलीही सेवा झाली महालक्ष्मीची की तिच्या भोवती ना कमळगट्ट्याची माळ ठेवायची. अशा प्रकारे ना कुंकुमार्चन करायचं. मंगळवारच्या दिवशी तर कुंकुमार्चन करणं, गॅसची पूजा करणं, हळदी चंदनाचं उंबरठ्याला लेपन करणं, ह्या सगळ्या गोष्टी आपण केल्या ना तर आपल्याला लक्ष्मीप्राप्तीचे फायदे भेटतात. कारण की ह्या सगळ्या लक्ष्मीप्राप्तीचेच फायद्याचेच उपाय आहेत जे आपण जर रेग्युलर केले ना तर त्याचे खूप चांगले परिणाम आपल्याला बघायला भेटतील. कारण की मी स्वतः पण हे करते. मी जवळजवळ 10 ते 12 वर्षापासून ह्या सेवा करते. आज मंगळवार होतं तर मी गॅसची पण पूजा करून घेतली आणि तुम्हीही करून बघा. आता मंगळवारी तर आपण अन्नपूर्णेची सेवा करतो ना, अन्नपूर्णा देवीची. आता आपली अन्नपूर्णा म्हणजे आपला गॅसच आहे. कारण की आपले सगळे पदार्थ आपण गॅसवरती शिजवतो. तर त्यामुळे गॅसची पूजा करणं हे अतिशय गरजेचं आहे. कारण की अन्नपूर्णा ही आपल्या घरी नेहमी सदोदित नांदते, धनधान्याची भरभराट होते आणि आपल्या घरात कुठल्याही गोष्टीची कमतरता नसते. कारण की जर अन्नपूर्णा मातेचा जर आपल्या घरामध्ये वास असला तर लक्ष्मी ही आपोआपच येते, नाही का? तुम्ही पण करून बघा. मी पण करते 10 ते 12 वर्षापासून आणि याचे खरंच खूप फायदे आहेत. मी मागे पण एक व्हिडिओ केलेला आहे कुंकुमार्चनचा. जर का तुमच्याकडं श्रीयंत्र नसेल ना तर तुम्ही कुलदेवीच्या टाकावरती पण करू शकता किंवा महालक्ष्मीची छोटीशी मूर्ती असते त्याच्यावरती पण तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. कुठलीही सेवा करायला आपल्याला काही गोष्टीशी अडून पडायची गरज नाही आहे. कारण की आपल्याला सेवा जर करायची असली मनोभावे तर आपण ती करू शकतो. अगोदर माझ्याकडे श्रीयंत्र नव्हतं. आत्ता मी 1 वर्षापूर्वी मी श्रीयंत्र घेतलेलं आहे. अगोदर मी तुळजापूरच्या आईचा माझ्याकडे टाकच होता साधा, तर त्यावरतीच मी ही सेवा करत होते. पण ह्या सेवेने ना मला खूप फायदे झालेले आहेत. त्यामुळे मी आज तुम्हाला ह्या गोष्टी शेअर करत आहे. नक्की तुम्ही करून बघा. तुम्हाला जवळजवळ 2 ते 3 महिन्यामध्येच अनुभव यायला सुरुवात होईल. कारण की आपल्याला लक्ष्मी येण्याचे ना स्तोत्र तयार होतात, नवीन गोष्टी मिळतात. व्यवसाय जर सुरू करायचा असेल तर त्या गोष्टीमध्येही खूप फायदा होतो आपल्याला. मी पण घरी मशीन काम करते तर मी तर काही जॉब करत नव्हते. त्यामुळे मी माझ्या मुलांचा सांभाळ मी माझ्या मशीनच्या कामावरतीच केलेला आहे आणि ते केवळ या सेवेमुळे. 2-3 दिवसापूर्वी ना मी हे सांडगे बनवलेले होते. त्याचा व्हिडिओ पण टाकलेला आहे आपल्या चॅनलवरती. तर आज त्याचीच मी भाजी बनवली आहे. आणि आपले व्हिडिओ तुम्ही जर पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. नवीन असाल तर चॅनलवरती आणि लाईक शेअर करा. व्हिडिओ कसा वाटला तेही कमेंटमध्ये सांगा मला. तर आज ही वड्याची भाजी तयार केली होती. थोडासा रसा ठेवलेला होता. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. परत भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय.